इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. प्रेक्षक गॅलरीची उंची कमी आहे. सुरक्षा यंत्रणेकडून मोठी चूक झाली. नवीन संसद भवनाला संविधान सदन असे नाव देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संविधानावर विश्वास आहे, त्यामुळे संविधान बदललं जाणार नाही. विरोधकांकडून जाणीवपूर्वक खोटा आरोप केला जात आहे. विरोधकांकडून जाणीवपूर्वक समाज तोडण्याचा प्रयत्न होत आहे. देशात जातीभेद निर्मूलनाचा प्रयत्न होत आहे. रोटीबेटीचे व्यवहार होत आहे. मागील भागात काही प्रमाणात जातीभेद दिसते. एका जातीने दुसऱ्या जातीवर अन्याय करू नये. पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या योजनांचा सर्वच जाती धर्माच्या लोकांना फायदा झाला आहे. केंद्र सरकार कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. सरकारवर टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु चर्चा करण्याऐवजी अधिवेशनात गोंधळ निर्माण केला जात आहे. सरकारची चर्चा करण्याची तयारी आहे. वेलमध्ये उतरून खासदारांनी घोषणाबाजी करणे चुकीचे आहे. लोकशाही धोक्यात आणण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. तेलंगणात केवळ काँग्रेस पक्षाला सत्ता आणता आली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत NDAला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील. राम जन्मभूमीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आल्यास आपण जाऊ. सर्व धर्माच्या लोकांचा आदर केला पाहिजे, हे भारतीय संविधानात सांगते. राम जन्मभूमीसाठी मुस्लिम समाजानेही सहकार्य केले. मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळावे. सर्वच मराठा समाजातील लोक श्रीमंत नाहीत. जरांगेच्या मागणीप्रमाणे सरसकट दाखले देऊन प्रश्न सुटणार नाहीत. जरांगेच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, परंतु जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ द्यावा. सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये. जातनिहाय जनगणना करण्यात यावी, त्याशिवाय जातीची टक्केवारी कळणार नाही. टक्केवारीनुसार आरक्षण मिळू शकेल. मंत्र्यांना केलेली आहे की जो माणूस तिकीट काढून जातो त्या माणसाला रेल्वेमध्ये बसायला मिळालं पाहिजे. म्हणजे आता एवढी गर्दी असते, इंजिन जे आहे ते इंजिनची ताकद मात्र अजूनही 8-10 डबे लावले तरी ते इंजिन तेवढे डबे घेऊन जाऊ शकतं. तर ज्यांनी तिकीट काढलेलं आहे त्यांना बसायला जागा तरी, म्हणजे रिझर्वेशनचा विषय तर वेगळा आहेच आहे, पण जनरल ते तिकीट काढणाऱ्यालाही बसायला जागा मिळाली पाहिजे. अशा पद्धतीचं काहीतरी नियोजन केलं पाहिजे. जर तिकीटं जास्त काढली तर डबा लावण्याची एक तरतूद जे महत्त्वाची जे सेंटर्स आहेत, महत्त्वाची सेंटरचे जंक्शन्स आहेत, त्या ठिकाणी डबे वाढवण्याची एखादी तरतूद त्यामध्ये असली पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला त्यामध्ये बसण्याची संधी मिळेल. आणि रेल्वेमध्ये मी सुचवलेलं आहे की मुंबईमध्ये आणि अनेक शहरामध्ये ज्या ठिकाणी मोठी रेल्वे स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी शॉपिंग सेंटर जे आहे, तर हे शॉपिंग सेंटर जर तिथं उभं राहिलं तर त्याचा फायदा, त्याचा बराचसा महसूल रेल्वेला मिळेल. आणि रेल्वेतून उतरून आपल्या गावी, आपल्या शहरामध्ये जाणाऱ्या लोकांनाही त्या ठिकाणी सगळ्या सुविधा किंवा त्यांना माल खरेदी करण्यासाठी संधी मिळू शकेल. तर असा एखादी योजना राबवावी अशा पद्धतीची सूचना मी कालच रेल्वे मंत्र्यांना भेटलो. आणि झोपड्या ज्या, याचा होम मिनिस्ट्रीचे काही संबंध नाही आहे. पार्लमेंटचा जो प्रेमांशच आहे हा सगळा लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे चेअरमन यांच्या अंतर्गत हा येतो. तिथली सिक्युरिटी जे सेपरेट सिक्युरिटी आहे, पण झालेला जो प्रकार आहे तो निंदनीय आहे. सिक्युरिटी स्ट्रॉंग करणं अत्यंत आवश्यक होतं अगोदरच, पण ती काही तशी झाली नाही. ते कलर बॉम्ब त्याने आणले ठीक आहे, पण अजून काय दुसरं काय असतं तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकला असता. आणि घटना जी आहे ती घटना त्या 13 तारखेला करणं हे अत्यंत चुकीचं होतं. म्हणजे 13 तारखेला, 13 डिसेंबरला पार्लमेंटवर हल्ला जो करण्यात आला होता पाकिस्तानच्या आतंकवाद्यांकडून, तर असा जो दिवस आहे तो असं आंदोलन करताना निवडणं अत्यंत अयोग्य होतं. पण आता त्याच्यामध्ये आपला लातूरचा एक तरुण आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे, त्यांना पकडण्यात आलेलं आहे. तर विरोधकांनी, म्हणजे बरेच खासदार निलंबित झालेले आहेत, ही गोष्ट खरी आहे. कारण कामकाज हे चाललं पाहिजे. कधीतरी पार्लमेंटला एक शिस्त लागली पाहिजे आणि रोज वेलमध्ये येऊन घोषणा द्यायच्या, त्याच्यावर काहीतरी बंधन आलं पाहिजे. ठीक आहे, लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आंदोलन करण्याचा, बाहेर आपण जाऊन आंदोलन करा, शांततेनं कोणाला आमचा विरोध नाही त्याला, परंतु लोकतंत्र खतऱ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. सत्ताधारी पक्ष तर लोकतंत्र मजबूत करण्याचा प्रयत्न करतो आहे.
सगळ्यांनी बोलावं अशी आमची भूमिका आहे, पण तसं काय होत नाही आहे. राबवलेले आहे त्यामध्ये सगळ्या धर्माच्या लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. मुस्लिम समाजाच्या लोकांचाही चांगला फायदा अनेक योजनांमध्ये झालेला आहे. त्यामुळे हे सरकार दलित विरोधी आहे, हे सरकार मुस्लिम विरोधी आहे. अशा पद्धतीच्या अफवा पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा इंडिया नावाच्या आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. तर हे कुठेतरी त्याने थांबवणं अत्यंत आवश्यक आहे. जर लोकतंत्र आपल्याला मजबूत करायचं असेल तर पार्लमेंट चालली पाहिजे. पार्लमेंटमध्ये तुम्हाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे, सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे, सरकारने काय केलं पाहिजे त्याचे सुझाव देण्याचा अधिकार आहे. जर पार्लमेंटमधला जो हा प्रकार आहे, जो उड्या मारण्याचा प्रकार घडला, त्याचा निषेध सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षांनी केलेला आहे. त्याचा एकत्रितपणे चर्चा होणं अत्यंत आवश्यक होतं. पण रोज हंगामा करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला बोलू दिलं जात नाही, आमचा आवाज दाबला जातो. अशा पद्धतीचा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. झालेला आहे की 3 राज्यामध्ये निवडणुका झाल्या, 5 राज्यामध्ये. त्याच्यामध्ये काँग्रेसला तेलंगणामध्ये सत्ता मिळाली, परंतु ज्या 3 राज्यामध्ये सत्ता होती, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान, मागच्या 2018च्या निवडणुकीमध्ये 5ही राज्यामध्ये BJP निवडून आली नव्हती. म्हणजे 3 ठिकाणी काँग्रेस होती, एका ठिकाणी BRS होती आणि एका ठिकाणी मिझोराममध्ये लोकल पार्टी सत्तेवर होती. तरीही 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये BJPला 303 जागा मिळाल्या होत्या आणि NDAला जवळजवळ 340पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. तर यावेळेला आमचा अंदाज आहे की आम्हाला 400पेक्षा जास्त जागा मिळतील. कारण लोकमत जे आहे ते लोकमत हे नरेंद्र मोदींच्या बाजूनं आहे. विरोधकांनी किती आकांडतांडव केलं, किती जरी त्यांच्यावर आरोप लावले, तरी मोदींच्या बाजूनं ते जनता आहे आणि त्यामुळं आम्हाला त्याची चिंता अजिबात नाही. विरोधकांना एकजूट करून त्यांना आम्हाला हरवायचं असेल तर त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे. जसं काँग्रेसने अनेक वेळेला BJP आणि बाकी विरोधकांना हरवलेलं आहे. लोकमत त्यांच्या बाजूनं होतं, त्यावेळेला ते सत्तेवर होते. आता लोकमत जे आहे, जनता जी आहे ती नरेंद्र मोदींच्या बाजूनं आहे. त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की 2024च्या या निवडणुकीमध्ये आम्हाला अत्यंत चांगलं यश मिळेल. आपण पाहिलेलं आहे की आता मी ज्या रोडने आलो तो रोड अत्यंत चांगला झालेला आहे. आम्ही 2 तासामध्ये या ठिकाणी पोचलो. आता समृद्धी मार्ग जो आहे त्या मार्गाने आपल्या नेहरू रोडनं 1.5 तासामध्ये नागपूरला पोचतो आहोत. त्यामुळे अशा अनेक जे नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली नॅशनल हायवेज, इतर हायवेज, अत्यंत नवीन हायवे चांगले झालेले आहेत. आता मुंबई वडोदरा नावाचा एक नवीन मार्ग जो आहे तो आता सुरू झालेला आहे. म्हणजे सुरू झाला म्हणजे त्याचं काम सुरू झालेलं आहे. रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगले बदल झालेले आहेत. वंदे भारत ट्रेन आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. त्याचा अनेक ठिकाणी वेग वाढवण्यात आलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये मिळणारच आहे. म्हणजे महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, भूमिका त्यांची आहेच आहे. 3 राज्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांना यश मिळालेलं आहे. सुरुवातीला मीडियाचे रिपोर्ट असे होते की मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये BJP येणार नाही, पण BJPला मध्य प्रदेशमध्ये 163 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला फार कमी जागा मिळाल्या. तर मोदींचं जे काम आहे ते लोकांच्या मध्ये काही ना काहीतरी काम पोचलेलं आहे. आता हे रोडवरून जाताना लोक बघतात की पूर्वी रोड असे नव्हते, काँग्रेसच्या काळामध्ये नॅशनल हायवे फोडले नव्हते. तर आता लोकांना कामं थोडी दिसत आहेत. लगेच एकदम आम्ही सगळं भलं केलं असं नाही. 10 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचा वर्षभरामध्ये निर्णय झाला आणि अलीकडे सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण फार कमी आहे. कारण अलीकडे नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, कारखान्यामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आहे. पण आत्मनिर्भर भारत बनवण्याची मोदींची घोषणा जी आहे त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि भारत आता 3 नंबरवर इकॉनॉमीमध्ये आलेला आहे. 1 नंबरला अमेरिका आहे, 2 नंबरला चायना आहे आणि 3 नंबरला आता भारत आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला चायनाला मागे आम्ही टाकणार आहोत. पण पॉप्युलेशनमध्ये आम्ही चायनाला मागे टाकलेलं आहे. पॉप्युलेशनमध्ये भारत नंबर 1ला आहे आता. त्यामुळं नक्की इथल्या लोकांना की गॅरंटी मिळेल.
नाही आता नाही काय मला त्याबद्दल काय माहिती नाही, काय मीटिंग झालेली आहे. त्यांनी ट्विट केलेलं आहे, मीटिंग झालं असं ओपन नाही आहे, त्यांनी सांगितलं एखाद्याने ट्विट केलं असेल, कुणीतरी नाही एखाद्या बीजेपीच्या कार्यकर्त्याचं एखादं मत असेल की त्यांना लढायचं असेल त्याने असं लढावं म्हणून. पण अजितदादा यांना काय तिकीट द्यावी लागणार आहे. कारण अजितदादा यांच्या काय लोकांवर जरी आरोप असले तरी मला वाटतं की त्यांचे आरोप काही सिद्ध झालेले नाहीत अजून. त्यामुळं त्यांना तिकीट काही ते द्यावी लागतील अजितदादांना, कारण ते कमळ चिन्हावर लढतील असं मला वाटत नाही. पण आता एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण मिळालेलंच आहे. आता अजितदादांना कुठलं सिम्बॉल मिळतं ते बघूया. तर त्याप्रमाणे मला असं वाटतं की असं काय होणार नाही. ते BJPचा देवेंद्रजींनी तर सांगितलं आहे की आम्ही सगळ्यांना सामावून घेणार आहोत. पण यांना दोन्ही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री आमचं एवढंच निवेदन आहे की रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. ते RPIचं नाव काय घेत नाही आहे. सरकार फक्त आमचं तिघांचंच आहे, पण हे सरकार आणण्यामध्ये आमचा फार महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळं सरकार जरी आपलं असलंही तरी RPIला असं डावलून चालणार नाही. आमचा पक्ष गावागावात जरी RPIमध्ये गट किती असले तरी माझा गट गावागावामध्ये आहे. काही थोडी छोटी का मतं असणार पण ती BJP आणि महायुतीला मिळत आहेत आता. त्यामुळं RPIला थोडंसं सोबत आहे. मला इंडियामध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे. माझ्या पक्षाचं आहे की खासदार नसताना मला मंत्रिपद मिळालेलं आहे आणि विस्तारामध्ये RPIला एक मंत्रिपद देऊ असं देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. पण आता विस्तार हा कधी होतो हे काही सांगता येत नाही. म्हणजे विस्तार एकतर पहिल्या वेळेलाच आमचा मंत्री घ्यायला पाहिजे होता. दलित मतदारांना डावलून चालणार नाही. जर सत्तेवर यायचं असेल तर मोदीजींच्या पाठीमागं देशभरातला मोठ्या प्रमाणामध्ये दलित समाज उभा आहे आणि दलित मतामुळंच आपल्याला बाकीची मतं आहेत, पण दलित मतं ही बॅलेन्सिंग मतं आहेत. त्या मतामुळं अनेक उमेदवार आपले निवडून आलेले आहेत. त्यामुळं RPIचे किती खासदार आमदार आहेत हा फारसा विचार न करता मी एवढी रिस्क घेऊन मी त्यांच्यासोबत आलेलो आहे. तर त्यांनी थोडंसं RPIला जुक्तमाप देणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांचं एखादा मंत्री कमी करून आम्हाला एखादं मंत्रिपद दिलं पाहिजे. पण तसं करताना दिसत नाही. आता विस्तारामध्ये घेऊ असं म्हणालेले आहेत, पण आमचा विस्तार राहायला बाजूला आणि अजितदादांचा विस्तार झाला. त्यामुळं आणि दुसरा विस्तार करू नका असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आता विस्तार झाला तर आमचा विस्तार करा. पण हे मिळवण्यासाठी तुम्ही असं उपद्रव जसं आपण जमिनीचा विषय मांडलात की आम्ही भूमिहीनांना जमीन मिळाली पाहिजे आणि गायरान जमिनीचे पट्टे मिळाले पाहिजेत यासाठी जमिनीवर अतिक्रमण करण्याचा निर्णय घेतला, आंदोलन केलं. आणि त्यानंतर मग सुरुवातीला 1978चा GR आहे तो मला वाटतं नाही 14 एप्रिल 1990चा GR आहे. मी ज्या वेळेला मंत्री होतो त्यावेळेला सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते आणि मी आग्रहाने हा मुद्दा कॅबिनेटमध्ये हा विषय आला पाहिजे मांडला आणि 14 एप्रिल 90च्या अगोदरचं अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय झाला आणि जवळजवळ 3-3.5 लाखापेक्षा जास्त एकर जमीन लोकांच्या नावावर झालेली आहे. पण अजूनही आता मी ते जिल्हाधिकाऱ्यांना बोललो की अजून काय प्रलंबित विषय आहे, ते प्रलंबित विषय आपण क्लिअर करावेत. तर त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही यादी आणून द्या कोणत्या गावामध्ये कुठं पेंडिंग विषय आहे, त्यासाठी मी नक्की मदत करेन. आणि दुसरा जो विषय आहे तो आमचा स्पेशल कंपोनंट प्लॅन जो आहे, शेड्यूल कास्ट कंपोनंट प्लॅन जो आहे, तर तो जवळजवळ 1,59,000 कोटीचा आहे देशामध्ये. आणि तो जो पैसा आहे तो पैसा सगळ्या डिपार्टमेंटला जातो. त्या डिपार्टमेंटच्या वतीनं सगळ्या राज्याला जातो, राज्याच्या वतीनं जिल्ह्याला येतो. तर आता आपण जे सांगितलं तर त्याची मला माहिती नाही, परंतु जर 29% खर्च होत असेल तर ही बाब काय बरोबर नाही आहे. ज्या कामासाठी पैसे आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. कारण कोणत्या जातीचं किती पर्सेंटेज आहे हे नक्की करण्यासाठी आता मराठा समाजाचं म्हणणं आहे की आम्ही 35% आहोत. अनेक लोकांना विचारलं की तुमच्या जाती संख्या किती आहे, ते सांगतात आम्ही 4% आहे, 2% आहे. अशी आकडेवारी आपण अशी घेतली मोगम तर ती 400-500च्या वरती जाते. तर नक्की किती जातीचं पर्सेंटेज आहे हे कळण्यासाठी मग असंही होऊ शकेल की आरक्षणाच्या मुद्द्यावर जो वाद आहे
वाद मिटवायचा असेल तर माझी नवीन एक मागणी अशी आहे की ज्या जातीचं जेवढं पर्सेंटेज आहे तेवढं त्यांना आरक्षण द्यावं. म्हणजे असाही जर निर्णय भविष्यात झाला, तर आमचं जे आरक्षण आहे ते आमचं पर्सेंटेज 15% होतं, त्यामुळं आम्हाला 15% आरक्षण मिळतंय. आमचं 13% आमचं महाराष्ट्रामध्ये पॉप्युलेशन होतं म्हणजे आहे म्हणून आम्हाला 13% आणि ट्रायबलला 7% असं 20% आरक्षण महाराष्ट्रामध्ये अगोदर होतं. आता ते वाढलेलं आहे. पण त्या धर्तीवर दुसऱ्यांना मिळत असेल तर आमचा त्याला विरोध नाही. आमचं जे आहे ते आमचं आम्हाला ठेवा. बाकीच्या लोकांना मिळण्यामध्ये आम्हाला आनंद आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे की रिपब्लिकन पक्ष एका जातीचा ठेवला तर तुम्हाला राजकारणात यश मिळणार नाही, तुम्हाला कधी सत्ता मिळणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या समूहाला तुम्ही एकत्र आणलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर 2 वेळेला 52च्या आणि 54च्या निवडणुकीत हरलेले आहेत. एकदा मुंबईमध्ये ते हरले ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर, भंडाऱ्यामध्ये एकदा हरले 54मध्ये. तर म्हणून बाबासाहेबांनीच रिपब्लिकन पक्षाची संकल्पना पुढे आणली. तर त्या पद्धतीनं आमची भूमिका अशी आहे की आज आमच्या पक्षामध्ये आम्ही ब्राह्मण आघाडी केलेली आहे, मराठा आघाडी केलेली आहे, ओबीसी आघाडी आहे, मायनॉरिटी आघाडी आहे. अशा सगळ्या समूहांना आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करतो. पण अजून आम्हाला एक पॉलिटिकल पक्ष म्हणून अजून, कारण आमचे जेवढे आमदार खासदार काय तेवढे निवडून येत नाही आहेत. कारण आम्ही ज्यांच्या युती करतो त्यांना आमची मतं मिळतात, पण त्यांची मतं तेवढी आम्हाला मिळत नाही आहेत. ही एक थोडीशी अडचण आमची आहे. आणि दुसरी अडचण ही आहे की आमचे कार्यकर्ते पण निवडणुकीसाठी काम करत नाहीत, त्यांना आंदोलन करण्याची सवय आहे. त्यामुळं जसं इतर पक्षाचे लोक 5-5, 10-10 वर्ष काम करतात की मला आमदार व्हायचं आहे, मला जिल्हा परिषद निवडून यायचं आहे, तसं मी जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना अनेक वेळेला आदेश दिलेले आहेत की असं आपण आयडेंटिफाय करा, पंचायत समिती, ग्रामपंचायत आहे. तर असं थोडंसं काम आमचं कमी आहे. पण आमच्या पक्षाची ताकद सगळ्या देशभरामध्ये आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत. आणि नॉर्थ ईस्टमध्ये सर्व राज्यामध्ये आमचा पक्ष आहे. आता मी उद्या चाललो आहे अंदमान आणि निकोबारला. त्या ठिकाणी RPI स्थापना अगोदर झालेली आहे. त्या ठिकाणी पुन्हा RPIचा कार्यक्रम तिथे ठेवलेला अंदमान निकोबार, पोर्ट ब्लेअरला. तर अनेक ठिकाणी कार्यकर्ते माझ्यासोबत आहे. तुम्ही जे एवढी ॲक्टिव्हिटी झालेली नाही, कारण जमिनीचे रेट वाढलेले आहेत असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण तरी पण सरकारने निर्णय घ्यावा आणि योजना बनवलेली आहे. तर तिथं आता या जिल्ह्यामध्ये 26 लोकांना फक्त त्याचा फायदा झालेला आहे. तर तो हजारो लोकांना होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेक लोक इथं भूमिहीन लोक आहेत, दलित लोक. त्यामुळं शहराकडे जाणारे लोंढे वाढवायचे असतील तर आमच्या पक्षाची मागणी अशी आहे की देशामध्ये 20 कोटी एकर जमीन ही व्हॅकंट लँड आहे. तर एका कुटुंबाला 5 एकर जमीन, दलितांना नव्हे तर जे कुटुंब भूमिहीन आहे त्या भूमिहीनाला 5 एकर जमीन मिळावी. जर त्याला 5 एकर जमीन मिळाली, इरिगेशनसाठी त्याला पाईपलाईन मिळाली, बोरवेल त्यांनी काढली किंवा कॅनलचं पाणी त्या ठिकाणी डॅम चाललं, तर तो माणूस आहे तो शहराकडे धाव घेणार नाही. त्यामुळे शहरामध्ये वाढणाऱ्या झोपडपट्ट्या तेवढ्या वाढणार नाहीत. आणि गावामध्ये त्यांना गरीब रेषेच्या वरती येण्यासाठी चांगली मदत होणार आहे. म्हणून त्यांना 5 एकर जमीन द्यायची कशी, तर जसं विनोबा भावे यांनी जसं भूदान चळवळ सुरू केली आणि त्या संबंधामध्ये आमची सूचना अशी आहे की त्या जमिनी मिळालेल्या त्याची चौकशी व्हावी आणि त्या जमिनी ज्या भूदानमध्ये मिळाल्या होत्या त्या नक्की वाटल्या गेलेल्या आहेत की नाही, एकदा एखादी चौकशी समिती ते नेमावी. मी मुख्यमंत्र्यांना आणि देवेंद्रजींना, अजितदादांना पत्र देणार आहे आणि त्या जमिनी नक्की वाटल्या गेलेल्या आहेत का आणि तशाच पद्धतीची योजना जिल्ह्यामध्ये जर राबवली, भूदान योजनेची ज्याच्याकडे जास्त जमीन आहे त्यांनी जर 2 एकर, 5 एकर, 1 एकर अशा जमिनी काय दिल्या तर अनेक कुटुंबांना त्याचा लाभ होऊ शकेल. तर अशी एखादी योजना मला वाटतं सामाजिक संस्थांनी थोडा पुढाकार घेऊन, पत्रकारांनी पुढाकार घेऊन जर ज्यांच्याकडे ज्या जमिनी आहेत त्यांनी डोनेट म्हणून 5-10 एकर जमीन द्यावी, असं जर एखादी योजना राबवली तर शेकडो लोकांना त्याचा फायदा होऊ शकेल आणि तसाही प्रयत्न व्हायला हरकत नाही. सगळे चालले तिथे. नाही, मला निमंत्रण आलं तर जाय ना बाबा. एकतर मी जरी बुद्धिस्ट असलो, मी आंबेडकराईट असलो, तर आंबेडकराईट असणं म्हणजे सर्व धर्मांच्या लोकांचा आदर करणं आणि घटनेमध्येच बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मांना
आपापल्या धार्मिक संस्था चालवण्याचा अधिकार दिलेला आहे, आपली आपली मंदिरं बांधण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळं गेले अनेक वर्ष हिंदू समाजाच्या मनामध्ये जे एक हे होतं की आमची राम जन्मभूमी आहे, आणि कोर्टानेही, सुप्रीम कोर्टाने त्याचा सगळा विचार करून निर्णय चांगला दिला. त्यामध्ये मुस्लिम समाजाने त्याला सहकार्य केलं. कुठंही कसला एक आंदोलन कुठे झालं नाही. आणि मुस्लिम समाजासाठी 5 एकर जागा तिथून काय अंतरावरती देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी मस्जिद त्यांनी मुस्लिम समाजाने बांधावी अशा पद्धतीची आपली सूचना आहे. तर जर मला निमंत्रण आलं तर मी जाईन अनेक ठिकाणी. जसे आमच्या बाबासाहेबांच्या जयंतीला सगळे नेते जयंतीसाठी येतात, आमच्या बुद्ध विहारामध्ये ते सगळे येतात. याचा अर्थ ते लगेच बुद्ध झाले असं होत नाही आहे. परंतु काल आम्ही नरेंद्र मोदीजींना भेटलो. आमचं एक भिक्खूंचं शिष्टमंडळ आणि एक बौद्ध भिक्खू समिट नावाचा एक समिट जो आहे विज्ञान भवनमध्ये घेण्यासाठी आपण यावं आणि त्याचं उद्घाटन करावं अशा पद्धतीचं पत्र त्यांना आम्ही काल दिलं. आणि जवळजवळ 20-25 मिनटं त्यांनी आमची चर्चा केली. आणि त्यांनी बौद्ध भिक्खू माझा सन्मान करतायत याचा मला आनंद आहे. कारण ते म्हणाले की माझा बुद्ध धर्माशी माझ्या गावाचा जवळचा संबंध आहे. त्यांचं वडनगर जे गाव आहे, या वडनगर या गावामध्ये त्यांनी सांगितलं की चायनाच्या जिनपिंगचा त्यांना एकदा फोन आला. म्हणजे ज्यावेळेला आपले संबंध चांगले होते 14च्या ते पंतप्रधान झाल्यानंतर. आणि ते म्हणाले की मी एक पुस्तक वाचलेलं आहे की त्यामध्ये वडनगर या ठिकाणी होयनसंग नावाचे बौद्ध भिक्खू गेले होते आणि वडनगरमध्ये 10,000 भिक्खूंना ट्रेनिंग देण्याचं सेंटर होतं. आणि त्या ठिकाणी होयनसिंग अनेक वर्ष राहिले होते. आणि तिथं मग ते मोदीजी म्हणाले की ते उत्खनन मी केल्यानंतर तिथं मला बुद्धाची औषधी मिळाली. त्यामुळं बुद्धाचा आणि माझा, मी जरी हिंदू असलो तरी बुद्धाच्या फिलॉसॉफीबद्दल मला आदर आहे. जगाला सुद्धा त्यांच्या शांतीचा संदेशाचा रिस्पेक्ट आहे. आणि ते म्हणाले की मला त्या जिनपिंग यांनी तर सांगितलं की वडनगरचा इतिहास मी होयनसिंग यांच्या पुस्तकामध्ये वाचलेला आहे आणि ते गाव तुमचं आहे. आणि त्यांनी ही माहिती दिली की जिनपिंग असं म्हणाले की होयनसंग जे आहे ते तिथून चायनामध्ये गेल्यानंतर ते त्यांच्या गावात राहिले. जिनपिंग यांचं जे मूळ गाव आहे त्याच्या गावात ते राहिले आणि त्यांचा डेथ त्या ठिकाणी झाला. तर आपल्या दोघांचा फार जवळचा संबंध आहे असं त्यांना फोनवर ते बोलले होते. आणि नंतर चायनामध्ये ज्यावेळेला ते प्रधानमंत्री झाल्यावर गेले त्यावेळेला त्या गावामध्ये जिनपिंग यांनी त्यांचा सन्मान केलेला होता. मी नक्की त्या कार्यक्रमाला येईन असं ते म्हणालेले आहे. त्यामुळं तो एक कार्यक्रम आमचा एक शांतीसाठी आम्ही तो कार्यक्रम ठेवणार आहे. राज्याची भूमिका अशी आहे की मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे. जसं ओबीसीना क्रिमिनलची पद्धत लावलेली आहे आणि 27% त्यांना जे आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यावेळेला ओबीसीचं आकडेवारी नक्की किती आहे अजून ती सेन्सस झाल्याशिवाय कळणार नाही. पण कालेलकर आयोगाने जो स्टडी केलेला आहे अंदाजे त्याप्रमाणे 52% ओबीसी देशामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यामुळं त्यांना क्रिमिनलची पद्धत, ओबीसीचं आरक्षण हे जातीच्या आधारावरचं आहे पण त्यांना क्रिमिनलची पद्धत लावलेली आहे. तर त्याप्रमाणे सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये मी मागणी केलेली होती की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे. खेड्यापाड्यामधले सगळेच मराठी जमीनदार नाही, सगळेच मराठी श्रीमंत नाही आहे, सगळेच मराठी उद्योगपती नाही, सगळेच मराठी खासदार आमदार मंत्री नाहीत. तर जे गरीब मराठा समाजाची कुटुंब आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात अगोदर मी घेतलेली आहे. त्यामुळं आता जो जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मागणी मराठा समाजाच्या आरक्षणाची अत्यंत योग्य मागणी आहे. पण सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देऊन हा प्रश्न सुटणार नाही आहे. कुणी जरी कोर्टामध्ये गेलं तर त्याची अडचण पुन्हा होणार आहे. जे खरोखर कुणबी आहेत त्यांना ते ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेतच आहेत. अजूनही तपासून काय जे कुणबी म्हणून असतील त्यांना काय ओबीसी द्यायला हरकत नाही. पण बाकीच्या सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणता येणार नाही. पण माझी सूचना अशी आहे की
तामिळनाडूमध्ये एकूण 70% आरक्षण आहे. त्यामध्ये 30%चा एक ओबीसीचा गट आहे, 20%चा एक गट आहे, 18% शेड्यूल कास्ट आहे, 1% शेड्यूल ट्राईब आहेत. तर जसे 2 ग्रुप जे तामिळनाडूमध्ये केलेले आहे, एक अति मागासवर्गीय आणि मागासवर्गीय. तर अशा पद्धतीनं जसं आता ओबीसीचा त्याला विरोध आहे की आमच्यामध्ये सगळे मराठा समाजाला टाकू नका. आणि जरी राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी टाकण्याचा निर्णय घेतला तरी तो कोर्टामध्ये टिकणार नाही आहे. पण त्यांना वेगळी मागासवर्गीयांची कॅटेगरी करण्याचा राज्याला अधिकार आहे. जर वेगळी बॅकवर्ड म्हणून त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये निर्णय घ्यायला हरकत नाही. आणि एकदा बॅकवर्ड म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला की क्रिमिलेची पद्धत लागणारच आहे. म्हणजे सगळ्या मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठ्यांना ते असं नाही आहे. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्याच कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे 2 कॅटेगरी करून हा प्रश्न मिटवावा. आणि जरांगे पाटील यांच्या मागणीला आपला पाठिंबा आहे. हा विषय केंद्राचा नसून हा राज्याचा विषय आहे आणि राज्याने एकदा निर्णय घ्यावा. आणि केंद्राची अडचण अशी आहे की केंद्रासमोर एकट्या मराठा समाजाचा विषय नाही. केंद्रासमोर जाट समाज आहे, राजपूत समाज आहे, रेड्डी समाज आहे, देशामध्ये जे क्षत्रिय सगळे लोक आहे जे SC ST ओबीसीमध्ये नाहीत, अशा लोकांची मागणी आहे की आम्हाला आरक्षण द्या. तर केंद्र सरकारला विचार करताना या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करावा लागेल. पण राज्याला कोणाला मागासवर्गीय ठरवायचं तो अधिकार राज्याला आहे. त्यामुळं मुख्यमंत्री पुन्हा मानतायत, देवेंद्रजी म्हणतायत, अजितदादा म्हणतायत की ओबीसीच्या आरक्षणात धक्का आम्ही लागू देणार नाही, पण टिकणार आरक्षण आम्ही मराठा समाजाला देऊ. तर त्यासाठी थोडा जरांगे पाटील यांनी वेळी द्यावा. एकदम असं अल्टिमेटम डेट देऊन सरकारला अडचणीत आणू नये. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे आणि त्यासाठी थोडासा वेळ अजून त्यांना द्यावा. पण मी सांगितलेल्या धर्तीवर सरकारने जास्त वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यायला हरकत नाही आहे. पार्लमेंटमध्ये जो सध्या गोंधळ सुरू होता, पार्लमेंटमध्ये ज्या 2 तरुणांनी उड्या टाकल्या, तर पार्लमेंटच्या इतिहासामध्ये ही घटना पहिलीच घडलेली आहे. जुन्या संसद भवनामध्ये त्याची उंची फार असल्यामुळं त्या ठिकाणी कधी असा प्रयत्न कोणी केला नाही. पण आता जे संसद भवन आहे त्याचं थोडी उंची त्या प्रेक्षक गॅलरीची कमी आहे आणि त्यामुळं 2 तरुणांनी त्या ठिकाणी जंप मारून त्या ठिकाणी ते पार्लमेंटमध्ये आले आणि त्यांनी स्मोक कलर जो आहे तो पायामध्ये टाकून ते आले. त्यामुळे ही आमच्या पार्लमेंटच्या सिक्युरिटीची फार मोठी चूक आहे. त्यांनी हे तपासणं अत्यंत आवश्यक होतं. आणि त्या पद्धतीनं पार्लमेंट नवीन जी बनलेली आहे ती अत्यंत चांगली बनलेली आहे. उद्या काही मेंबर वाढले उद्या तर त्यांनाही त्यामध्ये बसण्याची जागा मिळावी. आणि पहिली जी पार्लमेंट होती ते थोडीशी अडचणीची होती आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांनी हे संसद भवन जे आहे ते 75व्या अमृत महोत्सवाच्या वेळेला कामाला सुरुवात झाली आणि ते 2 वर्षामध्ये काम पूर्ण करण्याचा एक अत्यंत चांगला कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी हे संविधान बदलतील अशा पद्धतीची अफवा, अशा पद्धतीचा खोटा प्रचार जो आहे हा काँग्रेस आणि इतर पक्षांकडून होत आहे. तर मी एवढंच आश्वासन देतो की मी ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारकडून संविधान अजिबात बदललं जाणार नाही. आणि संविधान बदलणं हे काय एवढं सोपं काम नाही आहे. आपल्याला माहीत आहे की अटल बिहारी वाजपेयी NDAचे प्रधानमंत्री असताना व्यंकटचलय यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं होतं आणि त्यांनी त्यामध्ये अभ्यास केल्यानंतर त्यांनी असा रिपोर्ट दिला की संविधानामध्ये कसलाही बदल करण्याची आवश्यकता नाही. तर संविधानामध्ये नवीन कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. एखाद्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे. एखादा कायदा रद्द करायचा असेल तर तो अधिकार पार्लमेंटला आहे. त्यामुळं संविधानामध्ये कसलाही बदल करण्याची आवश्यकता नाही. अशा नाही ते बाहेर राहून मदत करतात म्हणूनच मी आतून मदत करतो. त्यामुळं दोघांच्या मदतीतून सत्ता मिळते. त्यामुळं
त्यांनी भाजपसोबत यायला काय हरकत नाही आहे. म्हणजे एकतर मी सुद्धा भाजपचा शिवसेनेचा कट्टा विरोधक होतो. पण ज्या वेळेला मला बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली आणि ते म्हणाले की मी बाबासाहेबांचा विरोधक नाही, माझे वडील बहुजनकार ठाकरे बाबासाहेबांचे मित्र होते आणि आमच्याबद्दल या फक्त अशा अफवा आहेत आणि शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे अशी माझी इच्छा आहे, त्याचा विचार करा. त्यावेळेला मी 8-9 महिने आमच्या समाजातले जे विचारवंत आहेत, प्राध्यापक आहेत, डॉक्टर्स आहेत, पत्रकार आहेत, यांची चर्चा केली आणि मला सगळ्यांनी उपदेश केला की तुम्ही निर्णय घ्यायला हरकत नाही. त्यामुळं राजकारणामध्ये असे निर्णय घ्यायचे असतात आणि त्यामुळं मी हा निर्णय घेतला आणि माझ्या पक्षाचा अजेंडा जो आहे तो माझ्या पक्षाचा आंबेडकरायला अजेंडा आहे, माझा निळा झेंडा आहे. मी जरी BJP सोबत असलो तरी मी काय बाबासाहेब म्हणायचे की मी नेहरूंच्या मंत्रिमंडळात आहे, पण मी आता एकदम कडक असणारा दगड मी आहे, मी काय असा विळगणार नाही आहे. त्यामुळं जिथं समाजाचा फायदा होतो आहे तिथं माझा पक्षही मी सत्तेत गेल्यानंतर वाढलेला आहे. अनेक लोकांची छोटी मोठी कामं होत आहेत आणि त्यामुळं आपण सत्तेत आहोत आणि मी ज्यांना पाठिंबा देतो त्यांना सत्ता मिळते म्हणून मला सत्ता मिळते आणि प्रकाश आंबेडकर ज्यांना पाठिंबा देतात त्यांना सत्ता मिळत नाही आहे. त्यामुळं ते आणि मी जर एकत्र आलो तर आमच्या समाजाची मोठी ताकद उभी राहणार आहे. मी अनेक वेळेला त्यांना आव्हान केलेलं आहे की रिपब्लिकन पक्ष हा या नावाचा पक्ष असला पाहिजे, बाबासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे. तुमची बहुजन वंचित आघाडी आहे ते नाव सगळ्या वंचितांना एकत्र आणणं, बहुजनांना हा फॉर्म्युला तुमचा मला मान्य आहे, पण तो रिपब्लिकन पक्षाच्या बॅनरखाली तो केला पाहिजे. त्याला वेगळी वंचित बहुजन आघाडी करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि बाबासाहेबांचा पक्ष आम्ही दोघे मिळून जर चालवला तर त्याला मोठं यश येणार आहे, समाजातल्या कार्यकर्त्यांना सत्तेची संधी मिळणार आहे. त्यामुळं माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी NDA सोबत यायला काही हरकत नाही आहे. इथं जसे जॉर्ज फर्नांडिस, त्यानंतर नितीश कुमार, ममता बॅनर्जी, शरद यादव अशासारखे नेते NDA सोबत होते अटलजीच्या काळामध्ये आणि आता NDAमध्ये अनेक पक्षाचे लोक आहेत, अनेक पक्ष आहेत NDA सोबत. त्यामुळे लगेच आपण काय सगळा BJPचा अजेंडा स्वीकारलेला असं नाही आहे. ठीक आहे, BJPचा अजेंडा त्यांचा अजेंडा आहे, आमचा अजेंडा आमचा आहेच आमचा अजेंडा. आणि नरेंद्र मोदी हे अत्यंत ॲक्टिव्ह नेते आहेत, बाबासाहेबांच्याबद्दल आदर ठेवणारे आहेत आणि हे सगळा देश पाहतो आहे. सगळ्या मोदीजी सत्तेवर आल्यानंतरच MMRDच्या वतीनं 1100-1200 कोटीचं मुंबईमध्ये हिंदू मिरचं काम होत आहे, मोठं स्मारक होतं आहे. दिल्लीमध्ये अनेक स्मारकं त्यांनी केलेली आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये सगळी कामं पडून होती. त्यामुळं आणि संविधान ते बदलण्याचा विषयच येत नाही. नेहमी संविधानाची ती गोष्ट करतात, बुद्धिझमची गोष्ट करतात, बाबासाहेबांचं नाव घेतात. ते संविधान बदललेलं कसे काय? संविधान बदलण्याचा कुणाचाच अधिकार नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बाळासाहेबांनी याचा पुनर्विचार करावा. मोदींवर आणि BJPवर टीका करून काही चालणार नाही आहे. त्यांनी आमच्यासोबत यायला काही हरकत नाही. त्यांनी इंडियामध्ये म्हणजे ते इंडियामध्ये आहेतच, पण ते ही जे INDIA आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी न जाता बाळासाहेबांनी इकडे यायला काही हरकत नाही आणि मला त्यांच्याबद्दल आदर आहे. ते बाबासाहेबांचे नातू आहेत, आम्ही काही नातू नाही, पण त्यांनी थोडासा समाजाच्या फायद्याचा विचार करावा आणि त्यांच्याकडे जे कौशल्य आहे पॉलिटिक्सचं ते जर इकडं त्यांनी वापरलं आणि मी फील्ड वर्कर आहे आणि त्यांच्याकडे चांगलं कौशल्य आहे, आम्ही दोघे एकत्र आलो तर समाजातल्या अनेक घटकांना न्याय मिळू शकेल, समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्याची अजून चांगली मदत होऊ शकेल. त्यामुळे त्यांनी NDAमध्ये येण्याचा, महायुतीमध्ये येण्याचा विचार करावा असं त्यांना आमचं नम्र विनंती आहे.